नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025च्या शेवटच्या सत्रामध्ये म्हणजेच प्रवेश वेळापत्रक आता बदललेलं आहे। तर याबाबत डिटेल बघणार आहोत आणि दिवस आता कमी राहिले आहेत, म्हणजे 2च दिवस त्या ठिकाणी बाकी राहिलेले आहेत आणि याचबरोबर ऑप्शन फॉर्म सुद्धा भरण्यासाठी तुम्हाला वेळ कमी आहे। तर या ITI मध्ये तुम्ही जर जागांसाठी ऑप्शन फॉर्म भरला तर सर्वात जास्त जागा दिसत आहेत, 200% प्रवेशाची खात्री आहे। तर या ITI मध्ये या जे ITIs आहेत त्यामध्ये जर 2500 पेक्षा जास्त जागा एकाच ठिकाणी म्हणजे ॲट वन स्टॉप एकाच स्टॉपवर तुम्हाला 2500 पेक्षा अधिक सीट आहेत। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन 240 सीट, मेकॅनिक मोटर व्हेकल 50 पेक्षा जास्त, डिझेल मेकॅनिक 50 पेक्षा जास्त आहे, इलेक्ट्रॉनिक्स 100, फिटर 100 आणि इतर सुद्धा ट्रेड असे मिळून 2500 पेक्षा जास्त जागा असल्यामुळे 200% प्रवेशाची खात्री देत आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळतात। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। आता ITI ॲडमिशन 2025चं वेळापत्रक थोडंसं बदललेलं आहे। तर लास्ट डेट जी आहे फॉर्म भरायची 26 जून आहे, त्याचबरोबर कन्फर्मेशन सुद्धा 27 आहे। ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी 28 तारीख केली, जी 27 होती ती 28 तारीख या ठिकाणी केलेली आहे। कालच अपडेट आलेली आहे। मेरिट लिस्ट तुमची 28 जूनला संध्याकाळी लागणार आहे, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार त्याच दिवशी संध्याकाळी मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता प्रोविजनल मेरिट लिस्ट आपण म्हणतो। ऑब्जेक्शन 29 आणि 30 तारीखला ठेवलेली आहेत। फायनल मेरिट लिस्ट मात्र 3 जुलैची आता 1 जुलै या ठिकाणी केलेली आहे। बऱ्याच मुलांचा इश्यू होता की फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल, तर 1 जुलै। त्याचबरोबर ॲडमिशन सिलेक्शन लिस्ट सुद्धा तुम्हाला 7 जुलैला मिळणार आहे, जी 9 जुलैला मिळणार होती ती 7 जुलैला, आणि ॲडमिशन 10 तारीखच्या ऐवजी आता 8 तारीखपासून पहिला राऊंड सुरू होतो आहे। त्यामुळे याचा व्हिडिओ याच्या अगोदर बनवलेला होता, त्याचबरोबर तुम्हाला आता अपडेट देत आहे। तर वेळापत्रक बदललेलं आहे, वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर प्रवेशाचं वेळापत्रक कालच या ठिकाणी हायलाईट करून अपलोड केलेलं आहे यामध्ये, आणि इतर तारखा सुद्धा पुढच्या आहेत, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार। पण आता महत्त्वाचं म्हणजे जागांचा जो तपशील आहे, तर इथे नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई 11, आता ही मुंबई 11 ही भायखळा ITI या ठिकाणी मुलुंडमध्येच शिफ्ट झालेली आहे। त्यामुळे इथे या मुलुंड या एका स्टॉपला तुम्हाला 2500 पेक्षा जास्त जागा कशा मिळणार, तर या ठिकाणी प्रत्येक ट्रेडला बऱ्यापैकी जागा जास्तीत जास्त आहेत। मग वुडवर्क टेक्निशियन पासून तुम्ही ऑनलाईन बघू शकता 72, 24 जागा आहेत, 120 जागा कम्प्युटरला आहेत, DTPला आहेत, त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियनला 120 जागा या ठिकाणी आहेत, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 48 दिसतात, त्यानंतर ICT 72 आहेत। अशा जर जागा सगळ्या तुम्ही बघितल्या तर 1456 जागा एकूण तुम्हाला या ITI मध्ये एका वन स्टॉपमध्ये 1456 जागा तुम्हाला मिळणार आहेत एकाच ठिकाणी। त्याचबरोबर मुलुंडमध्येच तुम्हाला जागा बघायची तर 940 जागा आहेत, वेगवेगळे ट्रेड्स आहेत, वेल्डर, मेकॅनिक, डिझेल, डेस्कटॉप पब्लिशिंग, कम्प्युटर ऑपरेटर, मोटर मेकॅनिक, वायरमन, इलेक्ट्रिशियनला 100 जागा दिसत आहेत, IMला 24 जागा आहेत। अशा सगळ्या मिळून फिटर वगैरे धरून एकूण 940 जागा आहेत। त्याचबरोबर बाजूला एक चांदिवली ITI ही सुद्धा मुलुंडमध्येच आहेत, म्हणजे तिन्ही ITI जवळजवळ मुलुंड या ठिकाणी आहेत। फक्त मुंबई 11 याचे 2 भाग म्हणजे मुलुंड आणि चेंबूर, अशा मिळून टोटल जागा चांदिवलीच्या सुद्धा 132, वेल्डर आहे, प्लंबर आहे, मेकॅनिक, डिझेल, कोपा, वायरमन, स्विंग टेक्नॉलॉजी या 20 जागा, अशा मिळून एकूण 1456, मुंबई 11च्या, मुलुंडच्या 940 आणि चांदिवलीच्या 132, अशा मिळून तुम्हाला 2528 जागा एका स्टॉपला म्हणजे मुलुंड या स्टॉपला तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे 200% खात्री दिली आहे या ॲडमिशनची। 2528 जागामध्ये तुम्हाला 100% म्हणण्यापेक्षा 200% ॲडमिशन मिळणार आहे। तर अद्याप ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर अजूनही बदलून घेऊ शकता ऑप्शन फॉर्म। तुम्ही जे काही तुमच्या पसंतीचे ट्रेड आहेत ते सुद्धा इथे ट्रेड आहेत, त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब मिळवणारे सुद्धा ट्रेड बऱ्यापैकी इथे आहेत। त्यामुळे या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायला हरकत नाही। अजून 2 ते 3 दिवस म्हणजे ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा या ठिकाणी बदलली असल्यामुळे तुम्ही जर बघाल तर ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख यामध्ये नोंदणी करणे 28 जूनपर्यंत केली आहे, जी 27 जून होती ती, आणि 28 जूनलाच तुम्हाला गुणवत्ता यादी सुद्धा प्रायमरी मेरिट लिस्ट लागणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। पुढच्या राऊंडचे डिटेल्स घेऊन येतो आहे, तोपर्यंत धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक।